पेपर आपल्याला समजून घ्यायचा आहे. मला कविता वाचा. दिवस सुगीचे सुरू झाले, ओला चाना बैल माजले. तर काना राहून गेला. ऋषीवर मन प्रसन्न झाले, छल झुन खळ झिनखळ झिंझुन लेझिम चाले जोरात. कृषीवर म्हणजे शेतकरी. चौघांनीवर पाय उचलले, सिंहासनी त्या उभे राहिले. शाहीर दोघे ते डकवाले, ढुंढुन ढुंढुन डकतो बोले लेझिम चाले जोरात. दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोके डुलली. रांग खेळण्या सज्ज झाली, छणकळ धुंडून धुंडून पटलं लेझिम चाले जोरात. कवितेतलं वर्णन कोणत्या संस्कृतीमधलं आहे? ग्रामीण. लेझिम म्हणजे ग्रामीण भागामध्ये असतात. शेतकरी ग्रामीण भागामध्ये असतात. पुढं शेतकरी आनंदी. शेतकरी आनंदीत झाला आहे कारण पिके चांगली आहे, तेव्हा तो आनंदी होतो. कोणाचे मन प्रसन्न झाले आहे? शेतकऱ्याचे. पुढील शब्दातील दोन शुद्ध शब्द ओळखा. उत्तुंग, प्रदूषण, कटुता, खंजिरी. उत्तुंग हा शब्द बरोबर आहे. प्रदूषणला ला दुसरा अवकार पाहिजे. कटुता ला दुसरा अवकार पाहिजे. खंजिरी बरोबर आहे. तर पहिला आणि चौथा बरोबर. पुढील कोणत्या वाक्यात विशेष नाम सामान्य नाम म्हणून वापरले आहे? विशेष नाम कोणाला म्हणतात? एका विशिष्ट व्यक्तीला. आणि त्याच्यावर सामान्य नाम म्हणजे डोंगर, पर्वत, नदी ही सामान्य नाम. आणि त्या डोंगरामध्ये जर घेतला आपण शंभू महादेवाचा डोंगर, विशिष्ट नाम. पर्वत म्हणजे हिमालय पर्वत, विशिष्ट नाम. नदीमध्ये गोदावरी नदी घेतलं, विशिष्ट नाम. इथं तो शिवाजी राजांसारखा शूर आहे. शिवाजी राजा हे नाम आहे आणि ते विशिष्ट नाम आहे, पण तो राजासारखा शूर आहे. म्हणजे त्या माणसाला शिवाजी राजाची उपमा दिली, म्हणजे शिवाजी राजासारखा आहे, म्हणजे हे सामान्य नाम. इथं विशेष, इथं जर म्हणला तर शिवाजी महाराज होते तर ते विशिष्ट नाम झालं. पण तो इथं शिवाजी महाराजांचा चेहरा येत नाही, तर तो माणूस शिवाजी महाराजांसारखा आहे म्हणून हे सामान्य नाम होणार आहे. भामा श्रीकृष्णाची गट्टी केली भामाने. भामा हे नाव आहे त्या श्रीकृष्णाला महाभारतातला, तो श्रीकृष्ण. भामा श्रीकृष्ण ही विशिष्ट नाम आहे, विशेष नाम आहे. त्यांची गुलामगिरी काय कामाची? गुलामगिरी विशेष नाम आहे. गंगा नदी पवित्र आहे, गंगा विशेष नाम आहे. पुढीलपैकी द्वितीय पुरुषवाचक सर्व नामांचा गट कोणता? प्रथम पुरुष म्हणजे मी, आम्ही. एक वचनी असेल, अनेक वचनी आम्ही होतो. एक वचनी प्रथम पुरुष मी होतो. द्वितीय पुरुष काय होतं? तू, तू, तुम्ही, आपण. आपण कसं काय द्वितीय पुरुष आहे? आपण खेळायला जाऊया, आम्ही म्हणलं की प्रथम पुरुष आहे, पण आपण म्हणलं की द्वितीय पुरुष आहे. की तो म्हणाला आपण खेळायला जाऊया, म्हणजे आपण, तू आणि तुम्ही हे द्वितीय पुरुष आहे. तो, ती, ते, त्या हे पण काही त्यातले द्वितीय पुरुष आहेत, सगळे काही द्वितीय पुरुष नाही. पुढं धर्मवाचक नाम कोणते? धर्मवाचक, धर्म म्हणजे गुण सांगणार. निसर्ग, मांगल्य, धैर्य, देवराय. देवराय म्हणजे देवासाठी राखलेलं जन्म, जे काही धर्मवाचक होणार. त्याला विसर पडला, विसर म्हणजे विसरला, हे काही धर्मवाचक होणार नाही. मांगल्य आणि धैर्य, याच्यामध्ये धैर्य हे विषय धर्मवाचक नाम होणार आहे. त्यामुळे सातव्याचं पर्यायाचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे दोन्ही पण धर्मवाचक नाम आहे. आता हे विसरला म्हणजे हे कसले येणार आहे नाम? धातुसाधित नाम. पळणारी मुले खूप थकली होती, या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखला. पळणारी मुले, मुलांना बद्दल नाम मूल्य आहे. मुलाबद्दल काय विशेष नाव दिले? पळणारी. पळणे काय क्रियापद आहे, त्याबद्दल मूळ धातू पळ, त्याबद्दल बदला पळणारी, म्हणजे कसले धातुसाधित नाम, धातुसाधित विशेषण येणार आहे. पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारे क्रियापद.
बसतो, मावळतो, काढतो, संपली. त्याच्यामध्ये काढतो हे वेगळं क्रियापद येणार आहे. आता पर्याय क्रमांक 3, ज्ञान हाच पराक्रम या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? आता हे आपल्याला प्रयोजक, संयुक्त, शक्ती हे शिकवले, अध्याहत शिकवलेलं नाही. आणि हे अध्याहत प्रकारच्या क्रियापदाचा प्रकार आहे. आपल्याला आता सगळं एवढीच आहे, प्रयोजक, संयुक्त आणि शक्य क्रियापद आहे. शुद्ध शब्द ओळखा. गृहिणी, निधी, विभूती, उपजीविका. त्यातला शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 3 विभूती. ह्रस्व दीर्घ दीर्घ इथं झालेला आहे. मी नियमानुसार नाही येते आणि याला वाचन खूप असलं पाहिजे. वाचन असणाऱ्याला हे शुद्ध अशुद्ध शब्द ओळखता येतात. त्याने कष्टार्जित संपत्ती जगून कर्तव्यात कसूर न करता कर्तृत्व दाखवले. या वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहेत? एकच आलेला आहे, कसूर. कसूर मगाशी पण आपण इथं बघितला, कोणता शब्द त्याला बघा वरती आलं कसूर. इथं दुसरा उकार पाहिजे. त्यामुळं रस्व सगळं रस्व येत नाही. विचार करताना पाहा कसूर, सुरुवाती दीर्घ पाहिजे. आणि एकच शब्द याच्यामध्ये अशुद्ध शब्द आला पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी भाववाचक नाम करू. भाववाचक नाम जवळ, समता, भित्रा, चौपट. भाववाचक नाम कोणतं येईल? समता हे भाववाचक नाम. एक जवळ, भित्रा, चौपट ही वेगळ्या प्रकारचे नाव. ते भाववाचक नाम समता. खालील संयुक्त क्रियापद असणारे वाक्य निवडा. संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? की ज्या ठिकाणी एकच क्रिया होते आणि त्या ठिकाणी सहाय्यक क्रियापद घेतलं जातं तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद. मुले कबड्डी खेळून आली म्हणजे खेळली आणि नंतर आली. ज्या ठिकाणी हे संयुक्त क्रियापदाचं वाक्य नाहीये, वेगळे वेगळे आहे, त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात. खारुताई झाडावर चढून बसली, चढल्यानंतर बसली, खेळल्यानंतर आली, म्हणजे वेगवेगळ्या क्रिया घडलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या क्रिया आहेत. हे सहाय्यक क्रिया आहे. तू एवढी भाकरी खाऊन टाक. खाली टाक नाही, खाऊन टाक म्हणजे तो ते संपतो. जे खाऊन येणे अर्थ वाक्य पूर्ण होत नाही, म्हणून त्याला सहाय्यक संयुक्त टाक घेते. दोन्हीमुळे एकच क्रिया आहे. इथं जसं खेळली आणि आली 2 वेगळ्या वेगळ्या झाल्या. चढली आणि बसली ही वेगळी झाली. एवढे पेढे खाऊन जा, खा आणि नंतर जा, म्हणजे इथं सहाय्यक आहे. आणि इथं मात्र खाऊन टाक म्हणजे इथं खाऊन फेकू द्यायच नाही, खाऊन टाक म्हणजे संपतो. एखादा अर्थाने हे दोन्ही आहे तर याला संयुक्त क्रियापद म्हणतात. या पद्धतीचा मला प्रश्न अपेक्षित होता, म्हणजे मुलांना कुठं समजून देण्यासाठी ती या ठिकाणी आलेलं आहे. कुठेतरी एखादा प्रश्न येऊन जातो की संयुक्त कोणतं सहाय्यक कोणतं. या ठिकाणी सहाय्यक क्रियापद आहे आणि वेगवेगळ्या क्रिया खेळणे आणि आळणे, इथे चढणे आणि बसणे, आणि इथं खाणे आणि जाणे, अशा 2 वेगवेगळ्या क्रिया आहेत. याला सहाय्यक क्रियापद म्हणतात. आणि इथं खाऊन टाक ही एकच क्रिया आहे, म्हणून हे संयुक्त क्रियापद म्हणतात. हे आतापर्यंत कुठल्याही पेपरमध्ये हा प्रश्न आला नव्हता, हा पहिल्यांदा आला. त्याच्याकडे काय मागाल ते मिळते या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार होता. त्याच्याकडे काय मागाल ते मिळते, त्याच्याकडे म्हणल्यावर ते कसलं सर्वनाम येणार आहे? तर या ठिकाणी अनिश्चित. काय मागाल ते मिळते म्हणजे काय मागाल ते म्हणजे तुम्ही काय मागाल ते. एखादं दुकान असतं गावामध्ये, काय पण मागाल ते तुम्ही, म्हणजे काय नक्की नाही सांगतात, अनिश्चित, म्हणून ते अनिश्चित सर्वनाम. पुढील पैकी निश्चित अनेक वचनी शब्द कोणता? प्रत्येकात एक वचन अनेक वचन करा. एक जोडी 5 जोडी एक वचनी करा. एक लाडू 5 लाडू वगैरे होतं नाही, एक वचनी पण लाडू आहे, अनेक वचनी पण लाडू. एक मोठ 5 मोठा जे एक वचनी झाला. एक खेडे 5 खेडे जे एक वचनी झालं. आणि लाडू हा अनेक वचनी शब्द येणार आहे. अशुद्ध वाक्य ओळखा. त्यातलं अशुद्ध व्यक्तींनी मला आशीर्वाद दिला, मी उपहार केला, विनोदांनी सत्याग्रह केला, स्वच्छतेतून समजून घेतली.
अशुद्ध वाक्यांनी उपहार केला. उपहार म्हणजे भेट. मी उपहारगृह म्हणतात तिथं त्याला नाश्ता नाही. मी उपहार केला ते म्हणत नाही. मी उपहार दिला. उपहार म्हणजे भेट वस्तू. मी उपहार दिला किंवा इथं जर उपहार जर नाश्त्याच्या अर्थाने वापरायचा असेल तर त्याला मी उपहारगृहामध्ये गेलो, जो हॉटेलमध्ये गेलो, पण तसं काय वापरलं जात नाही. तर मी नाश्ता केला असं म्हणू शकतो, मी आधी केली असं म्हणू शकतो. उपहार केला असं काय म्हणलं जात नाही. अशुद्ध शब्द ओळखा. इंजिन, तीर्थरूप, डिलकी, नीती. दोन पर्याय नोंदवायचे त्याच्यामध्ये. तर इंजिन जरा दुसरी गेल्या. तीर्थरूप ही दीर्घ. तीर्थरूप त्याला दुसरी गेल्या. पहिला आणि दुसरा हे अशुद्ध शब्द आहे. डिलकी बरोबर आहे, नीती बरोबर आहे. नक्कल या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? नक्कलचं लिंग कोणतं? ती एक नक्कल. म्हणजे नक्कलचं कोणतं लिंग येईल? स्त्रीलिंग. आपल्याला पुल्लिंगी शब्द पाहिजे. गोष्ट कोणते? ती एक गोष्ट म्हणजे स्त्रीलिंग. सैन्य सैन्य म्हणजे कोणतं? नपुंसकलिंग. विनोद तो विनोद म्हणजे पुल्लिंग. प्रार्थना एक प्रार्थना स्त्रीलिंग. त्यामुळे उत्तर पुल्लिंगीचं पाहिजे, तो येईल विनोद. वेगळा शब्द निवडा. 20वा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की हे, ते, जे यातनं वेगळा शब्द निवडा आहे. याच्यामध्ये वेगळा शब्द येणार आहे. हे काय आहे? हे सर्वनाम आहे. हे पुस्तक ठेव तिकडे. जे हे म्हणलं सर्वनाम आलं. ते पुस्तक आणि इकडे सर्वनाम आलं. जे अभ्यास करतील ते पास होतील, सर्वनाम आलं. की सर्वनाम आहे का? हे दोन वाक्य जोडण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे उभयान्वयी आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील सर्वनाम कोणते? जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे? याच्यामध्ये कोणते? कोण. कसला आहे सर्वनाम? आहे प्रश्नार्थ सर्वनाम आहे. कोण म्हणजे नाव येणार आहे कोणतरी व्यक्ती. आम्ही वाड्याच्या मागील दाराने बाहेर पडलो. मागील, पुढी, वरील ही कसले आहे? अव्यय आहे. अव्यय आहे. ही शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्यामध्ये येतात अव्यय साधी विशेषण आहे. काही गुण नाहीये, नाम नाहीये, धातू पण मिळत. मराठी बाळबोध लिपीला देवनागरी लिपी असं म्हणतात. पुढील अशुद्ध स्वर कोणता? आता हे आपण आपल्या कुठं अभ्यासाला आतापर्यंत आलं नव्हतं, कुठल्याच पुस्तकात आलं नव्हतं. तर याच्यामध्ये ई, उ आणि उ हे ऱ्हस्व आहे आणि हा आहे दीर्घ, म्हणजे हा अशुद्ध स्वर आहे. उत्तर हे पर्याय क्रमांक 3. दंत तालव्य उच्चाराने सुरुवात होणारा शब्द कोणता? दंत तालव्य म्हणजे दात आणि टाळू दोन्हीचा वापर केला पाहिजे. कठली क दंत आणि टाळू वापरली का? चाकर 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 दात वापर चाकर. इथं दात आणि टाळू वापरले. झंकार झंकार. तर तालव्य फक्त टाळूला जीभ लागते. चंचल चंड टाळूला जीभ लागते. म्हणजे हे तालव्य हे तालव्य आणि हे दंत तालव्य. बारकाईने उच्चार करून बघा. पर्यायी पद्धत आपण इथं पाठ करून काय उपयोगाचं नसतं. आता गणितामध्ये पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 26 ते त्याच्यापर्यंत इथे सोपे पण आहे, पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे गडबड करण्यात अर्थ नाही. या स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी घेण्याची गरज नाही. तर आता मला आहे माझ्या हातात पेपर घेतो मी. काय होत नाही. इथं काय होतं एवढ्याला दिसतं पण इथं उजेड पुरेसा पायावरती दिसत नाही. पायावरती पुरेसा उजेड राहत नाही. ओके गेलं सगळं. आणि हे कुठं गेलं? माझी लिंकच मी ओपन केली नाही काय.
आहे. चला प्रश्न गणिताचा वेळेत पेपर कव्हर होतो का? चला प्रश्न क्रमांक 26. प्रश्न दिलेला आहे बा 9 चौकट 5 4 6 2 या संख्येला 11 ने निश्चित भाग झाल्यासाठी चौकटीच्या जागा 11ची कसोटी काय? शून्य किंवा 11च्या पटीका. इथे एकाने गुण 9 5 6 9 5 14 6 20. इथे याची देखील बेरीज किती आली पाहिजे? 20 आली पाहिजे किंवा 11 आली पाहिजे. बरोबर आहे. इथे 4 आणि 2 6 म्हणजे इथे काय 14 पाहिजे. 14 घेतोय का 2 आले? एक अंक किती काढले पाहिजे. याचा फरक 11 येण्यासाठी इथे किती आली पाहिजे? 9 आली. 20 मधून 9 गेले 11. इथे बेरीज 9 येण्यासाठी 4 आणि 2 6 म्हणजे काय पाहिजे अंक? 3 अंक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये फरक 11 येतो म्हणजे 11 ने भाग जाईल. चला पुढे 27 वा प्रश्न 98 व 126 यांचा मसावी व लसावी अनुक्रमे अगोदर मसावी या दोन्ही संख्येला कशाने भाग जाईल? 2 ने जाईल. 2 ने 2 चौक 8 2 9 18 बेसन 12 त्रिक 7 आता किती ने जाईल? 3 ने जातो का? नाही 7 केले 7 7 49 7 9 63. आता कशाने जातो का दोघांना? नाही या दोघांचा गुणाकार म्हणजे मसाल. म्हणजे मसाल किती येणार आहे? 2 गुणिले 7 उत्तर येणार आहे 14. पर्यंत घेतो का त्याच्यावर 14 नाही तर पहिला तिसरा चौथा सगळ्यांचे पर्याय 14 आहे. तर आपल्याला असं पण काढावं लागेल. आता या दोघांचे फॅक्टर फक्त याचे पडणार. याचे फॅक्टर पडणार आहेत का? नाही. कशासाठी फॅक्टर पडायचे? डायरेक्ट असं केलं तर 9 असं 63 गुणिले 7 आणि त्याला गुणिले 2 63 गुणिले 2 केलं 126 गुणिले 7 120 गुणिले 7 केलं 44 840 आणि वरच्याचा गुणाकार करायचा म्हणजे काय येणार उत्तर 854 म्हणजे उत्तर 882. 2 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 9 882. चला पुढे 28 वा प्रश्न वर्गमुळामध्ये 81 अधिक वर्गमुळामध्ये 361. अगोदर आतलं वर्गमूळ सोडवलं पाहिजे. 361 चं वर्गमूळ काय येणार आहे? 19. 81 अधिक 19 याची बेरीज येणार आहे 100. 100 चं वर्गमूळ जिथं p बरोबर 12 तर काय दिले लक्षात घ्या. इकडे दिले ही रूट p ची किंमत आहे. रूट p बरोबर रूट 100. आता इथंच बोलता इथंच बोलत आपल्याला p ची किंमत शोधायची. म्हणजे इथे p ची किंमत काय आहे म्हणजे इथं काय करावं लागेल? याचा वर्ग करावा लागेल. याचा वर्ग करावा लागेल. याचा वर्ग केला काय होईल? p होईल. याचा वर्ग केला काय होईल? वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल. p ची किंमत काय येणार आहे? 100. आणि इथं मुलं शेवटला ज्याचं चुकलंय ना ते हिथं कसं बरोबर का नाही? कुणाचं चुकलंय? हा कुठे चुकला? इथं चुकला आहे का नाही? मी काढलं शेवटपर्यंत आला तर मी काढलं. फक्त इथं काय विचारलं तर मी तेच केलं होतं अगोदर. पण रूट p बरोबर हे आता p बरोबर काढायचं म्हणलं p जर याचा वर्ग केला पाहिजे याचा वर्ग केला पाहिजे. त्याचा वर्ग केला वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल. त्याचा वर्ग केला वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल. तुम्ही p बरोबर 10 लिहून टाकलं उत्तर पर्यायामध्ये असं. चला 4096 आंबे भरताना बघा प्रश्न क्रमांक 29 4096 आंबे प्रत्येक खोक्यात जेवढे आले एक खोकं घेतलं या खोक्यात जेवढे आंबे भरले तेवढीच खोकी केली
एका खोक्यात 5 आंबे भरले तर 5 खोकी ठेवू आणि प्रत्येक कपाटामध्ये तेवढी खोकी ठेवून तेवढीच कपाटं भरली. म्हणजे एका खोक्यात 5 आंबे अशी 5 खोकी तयार केली. 5 कपाटामध्ये ठेवली म्हणजे कपाटाने त्याला 5 तयार केली. एका इथं 5 खोकी केले 5चा वर्ग आणि 5 कपाटामध्ये 5चा वर्ग म्हणजे इथं 4096चा आपल्याला घनमूळ काढावं लागेल. आता घनमूळ काढायचं कोणत्या संख्येच्या घनाचे एक दिवसाने 6 असतं रे? फक्त आणि फक्त 6च्या घनाच्या एक दिवसाने 6 म्हणजे याचं घनमूळ काढायचं म्हटलं तर एक दिवसाने काय येणार आहे? 6 आणि याच्यापेक्षा लहान घनसंख्या कोणती येणार आहे? या तिघाच्या घनामध्ये 3चा गट असतो. राहिला एक 4 पेक्षा लहान घनसंख्या 1. हा काय आहे? 16चा घन कळत नसेल 16चा वर्ग 256 करा त्याला बोलू दे 16 करा उत्तर येतं का 5. चला पुढे 30वा प्रश्न. खाली अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्या. तिसरा येणारा अपूर्णांक कोणता? 1324 712 506 1118. इथं काय कृती आहे का रे? नाही दशांश चिन्हामध्ये काय तर हे पाढे पाठ पाहिजे. 13 गेले होते 5,000 भाग शून्याचा मला शून्य घेतला 120 दशांश चिन्ह 24 25 राहिले 10 वर शून्य घेतले 100 24 296 बरं 2 दशांश चिन्ह. चला भाग शून्याचा 70 झाले 25 60 बाकी 10 राहिली 10 वर शून्य 100 88 किती 72 नाही शून्याचा मानास वेगळे 50 साई 48 2 राहिले 2 शून्य 20 साहित्रिक 18 भागात नाही शून्य घेतला दशांश चिन्ह 18 स अष्टदश बाकी राहिली 2 शून्य घेतला 20 18 1 8. यात सगळ्यात चढता क्रम लावायचा. सगळ्यात लहान कोणता येईल? 54 म्हणजे 13चे 24 याच्यापेक्षा मोठा 712 यापेक्षा मोठा 1118 आणि सगळ्यात मोठा 506. आपल्याला विचारलं 3 नंबरला कोणता आहे? 3 नंबरला 1118. चला पुढे 0 दशांश चिन्ह 49 प्रश्न क्रमांक 31. 0 दशांश चिन्ह 49 गुणिले 4 गुणिले 45 गुणिले 0 दशांश चिन्ह 004 या सगळ्यांना भागिले 0 दशांश चिन्ह 056 गुणिले 315 गुणिले 0 दशांश चिन्ह 2. आता दशांश चिन्ह काढतात. छेदामध्ये इथं 3 संख्येच्या अगोदर येते म्हणजे एकूण किती झाली? 4 संख्येच्या खालची 4 जर पुढे नेली वरती पण 4 घेऊया. इथं 2 आणि इथं 3 दोन्ही 5 गेली वरती खाली पण 5 गेली पाहिजे. मग इथं एका ठिकाणी कुठं तर 0 द्यायचं. एका ठिकाणी इथं आपण 0 दिला वरची दशांश चिन्ह सगळी 5 घरं नेली खाली पण 4 होती पण 0 देऊन 5 घरं पण पुढे गेली. आता हे करायचे भागाकार कशाने येतो बघा. भागाकार लावताना 7 ने दिला 7 7 49 7 8 56 45 ची किती पट आहे? 315 4 7 28 45 7 315 सर्व भाग झालेले संख्या असतात. या 7 एकेला 7 एके घालून टाकले 4 एके 4 4 25 4 एके 4 4 गुणिले 8 आमचं काय राहिलं 1 छेदामध्ये काय राहिलं 5 गुणिले 2 10 मस्त राहिलं 1 अंश छेद 10. दशांश चिन्हामध्ये गेलं तर काय 0.1 आणि घातांकात काढलं तर 1 गुणिले 10चा वजा पहिला कोणत्या पद्धतीनं पाहिजे? 0 दशांश चिन्हामध्ये आहे. चला पुढे 31वा प्रश्न झाला. 35वा
वर्गमुळाचे -2 -2चा 3b वजा दुसरा घात बरोबर -2चा वर्ग. तर b बरोबर किती? आता आपण मागाशी देखील बघितलं b बरोबर किती. आपल्याला वर्गमुळाचे चिन्ह घालवायचं असेल तर काय करायचं? दोन्ही बाजूचा वर्ग. या बाजूचा मध्ये बरोबर चिन्ह, या बाजूचा वर्ग केला तर या बाजूचाही वर्ग, या बाजूचा वर्ग केला काय होते? -2चा 3b वजा 2 बरोबर. इकडं घातांकाचा घातांक म्हणजे काय होईल? -2च्या चौथा. घातांकाचा घातांक म्हणजे गुणाकार असतो म्हणून 2 गुणिले 2 काय येणार? 4. -2चा 3b वजा 2 बरोबर -2चा चौथा घात बरोबर चिन्ह आहे. बेस सारखा म्हणजे घातांक कसे असतात? सारखे असतात. म्हणजे समीकरण काय तयार होईल? 3b वजा 2 बरोबर 4. हे -2 तिकडे पाठवून दिले. 3b बरोबर 4 अधिक 2. 3b बरोबर 6. b बरोबर 6 भागिले 3. b ची किंमत येणार आहे 2. उत्तर येणारे पर्याय क्रमांक बघा किती वाईट होतो. ओके, चला प्रश्न क्रमांक 33 9,23,516 या संख्येतील कोणत्या दोन अंकाची अदलाबदल केली तर 8 ने निश्चय भाग आहे? दोन पर्याय मिळतात. पहिला पर्याय 1 व 2 ची, दुसरा पर्याय 5 व 2 ची, तिसरा पर्याय 1 आणि 3, चौथा पर्याय 6 न. हे पर्याय आपल्याला वापरावे लागणार आहे. तिथं काय आपल्या मनाचा व्यवस्थित घेईल. पहिला पर्याय 1 आणि 2 ची जागा बदलली तर काय होईल? इथं 2 इथं तिथे 1 घ्या. 91 35 26. दुसरा पर्याय आपल्याला 5 आणि 2 ची कर इथं 9 5 3 2 1 7. तिसरा पर्याय वापरला 1 आणि 3 त्या दोघांची बदलली तर 92 1 5 3 6. चौथा 6 9 ची जागा बदलली तर 6 2 3 5 1 9 आणि बाकी किती आहे? 8. 8 ची कसोटी काय आहे? शेवटच्या 3 अंकाला भाग केला पाहिजे. आता पहिल्या कोणता करायचं? कारण 8च्या पाड्यात कुठे विषम संख्या येत नाही. याला कधी भाग जाणार आणि इथं लागलं बसायची गरज नाही. इथं बघा 8 केला तुम्हाला 8 काठीच्या बाकी राहिली 4. 4वरती 6 घेतली 6 तो का नाही. 8 ते भाग बघा. आता राहिली 2 पर्यंत जात असणार. 2 पर्यंत बघा वाटलं 8 दुने 16 बाकी राहिली 5 5 56 काठीसाठी 56 जातो. इथे बघा 8 काठीच्या बाकी राहिली 5 5 56 काठीसाठी 56. पर्याय 2 आणि 3 पर्याय झाला आहे. चला 34वा. दोन संख्यांचा मसावी 24. 34 पहा मसावी 24 मसावी दिलेला आहे 672. मसावी 672 त्यातली लहान संख्या. आता इथे सूत्र लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयव ते भागाकार घालूया आपण. 24 दुने 48 बाकी राहिली 48 9 57 आणि 57 10 म्हणजे 19. 19 बरोबर 192 24 98. 28 हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. कोणत्या दोन असामायिक अवयवांचा गुणाकार? 28. 4 7 28 728. आपल्याला लहान संख्या काढायची असेल मसाले गुणिले लहान अवयव. मोठी सांगायची असेल तर मोठा अवयव गुणिले मसाले. 24 96 लहान
24 7 68 अशी ही सगळ्यात मोठी येणार आहे लहान संख्या विचारलेली आहे. तर 35वा प्रश्न 507 गुणिले 27 35वा 507 गुणिले 27 बरोबर 13,689 तर 136.89 याचं वर्गमूळ किती. आता इथं वर्गमूळ काढत बसायचं नाही, याचे फॅक्टर लिहायचे. याचे फॅक्टर इथं पहा दोन संख्येच्या अगोदर दशांश इथं 507 गुणिले 27 त्याला पहिल्यांदा लिहायचं. 507चं वर्गमूळ निघतंय 27 निघतंय. यातला असे फॅक्टर काढायचे की त्यांनी एक वर्ग संख्या असली. तुम्हाला जरा 507चं काढताना 169 गुणिले 3 आणि इथं 27चे करताना 3 गुणिले 9 169चं वर्गमूळ निघेल 13. या 3 आणि 3चं वर्गमूळ निघेल 3 आणि 9 इथं 39 एकोणचाळीस गुणिले 9 किती संख्येच्या अगोदर आहे वर्गमूळ किती संख्येच्या अगोदर आहे एक संख्येच्या हे 11 दशांश 7 वर्ग आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. तर हे प्रश्न 36वा खालीलपैकी कोणती धनसंख्या नाही धनसंख्या नाही. इथं सहजसाध्य सोपं असू पण असू शकतं अवघड पण. पहिला आहे 2127 दुसरा आहे 3375 तिसरा आहे 1331 चौथा आहे 5832. आता मला ह्यातनं असा पर्याय कोणता कळ होईल का की त्या घनाच्या संख्येपेक्षा हा अंक नसतो. एकचा घन 1 असतो 1 2चा घन 8 गेला आहे 3चा घन 27 म्हणजे इथे 1 असणारे आहे 3चा घन 27 म्हणजे 7 असतो 4चा घन 64 5चा घन 25 5चा घन 125 होतो 5 असतो 6चा घन 216 7चा घन 8चा घन 512 म्हणजे 1 इथं जर काय असे अंक आहेत की ते येतच नाही. उदाहरणार्थ घेतलं तर रुपये कोणते येत नाही की घराच्या एक असताना सगळे येतात 8 येत नाही 2चा घन 8 आहे ना. आता इथं आपल्याला घनमूळ काढावं लागेल. घन काढण्यासाठी काय इथे 1चा गट इथे गट 3चा गट राहिलेला 1/7 कोणत्या घनाचे 1/7 असतो 3चा घन 17 जे 1 काय असणार आहे 3 आणि याच्यापेक्षा लहान घनसंख्या 1 म्हणजे हा काय आहे 13चा घन. हे टॅली करावं लागेल आपल्याला काय पाठ नाही 10 घन पाठ आहे पुढलं नाही. 13चा घन 13चा वर्ग 169 गुणिले 13 लिखित करून बघायचं. बिंदू सत्रोदर्शी आचार्य 11 13 78 11 2197 13 78 सत्रोदर्शी 7 आचार्य 11 13 78 88 89 8 13 8 21 2197 वर्ग संख्या नाही घन संख्या नाही. इथे पाहूया 3चा गट केला 1 आणि 5 याच्यापेक्षा लहान घन 5 5चा वर्ग पाठ आहे 5चा वर्ग 15चा वर्ग 225 गुणिले 15 करायचे उत्तर येते का 15 75 5 40 7 15 30 730 तर 3 15 30 333 बरोबर आहे. 1331 कशात आहे रे 1331 हे पाठ आहे 11चा घन 1331 आपल्याला माहिती. आता इथं बघू कोणत्या संख्येच्या घनाच्या एक स्थानी 2 असतं 8 आणि याच्यापेक्षा लहान घनसंख्या 1 18चा घन 18चा वर्ग किती होतो 324 गुणिले 18 करून बघायचं. 18 72 2 48 7 18 36 7 43 18 54 4
58 5832 बरोबर. म्हणजे या ठिकाणी या गोष्टी काढून बघितल्या पाहिजे. इथं काही वेळा असतं तसं, पण बऱ्याच वेळा नसतं. म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला एक कळलं पाहिजे, पर्याय पद्धत वापरता आली पाहिजे. काही वेळा पटकन उत्तरापर्यंत पोहोचता पण आलं पाहिजे. तिथे मी ते आपल्याला कळलं पाहिजे शॉर्टकट कसे वापरायचे. बघा पुढे प्रश्न क्रमांक 37. विशालने आपल्या प्रवासातील 2 अंशाचे 3 प्रवास रेल्वेने, राहिलेल्या प्रवासातील 3 अंशाचे 5 प्रवास बसने आणि उर्वरित 48 किलोमीटर मोटारसायकल. तर त्यांनी रेल्वेने किती प्रवास केले? माझी चूक झाली बा. हे तर 240 पर्यंत बदलायला सांगितलं तर नाही, 360 गेला तो चुकीला, 240 पाहिजे. का ते सांगतात आता आलं लक्षात. प्रश्न इथं तिसरा पर्याय 360 सांगितलं, तुमच्या जे 240 टाकलेला आहे बदलाय सांगितलं, बदलायची गरज नाही. 240 उत्तर येते. का कसं? रेल्वेने 203 प्रवास केला. याचा अर्थ काय होतो? 3 भागाचा 2 भाग प्रवास केला. मग राहिला किती? 1/3 राहिला. आणि राहिलेला होता त्याच्यातला 3/5. 1/3 चा 3/5 चांगले गुणिले 3/5. 1चा 3/5 दिला, उत्तर काढलं तर काय होणार आहे? 1/5 बसने. आता रेल्वेने किती केला? 2/3 आणि बसने केला 1/5. हे रेल्वेने बसने एकूण किती केला? रेल्वे आणि बसने त्याची बेरीज कशी काय करा? 15 होईल, 5 पट होईल, 10 याची 3 पट होईल, 13/15 हा प्रवास रेल्वेने आणि बसने केला. राहिला किती प्रवास? 15/15 आपल्याला 13/15 दिला. राहिला किती? 2/15 हा मोटारसायकल केला. मोटारसायकल याचा अर्थ काय होतो रे? 15 भागामध्ये 2 भाग. आपल्याला इथं दिला मोटरसायकल 48 म्हणजे 2 भाग बरोबर 48, 1 भाग बरोबर 24. एकूण प्रवास किती भाग आहे? 15 भाग बरोबर 24 गुणिले 15 केलं नंतर येणारे 360. एकूण प्रवास केला अंतर किती आहे? 360. आपल्याला विचारले रेल्वेने किती केलं? एकूण जो प्रवास होता 360 चा 2/5 एवढा रेल्वेने केला. 2/3 360 चा 2/3 याला किती? 3 गुणिले 6 140 240 एवढा प्रवास रेल्वेने केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 इथं 240 आहे. तर पुढे प्रश्न क्रमांक 38 वजा 2/4 वजा 2.4 कंसात आहे 12.3 वजा 19.5. काय तर 12.3 चिन्ह लागेल आधी. अगोदर कंस सोडवायचा, मोठ्या संख्येत लहान संख्या घालवा, मोठ्या संख्येत चिन्ह द्या. वजा 19.5 वजा 12.3 याला आधी चिन्ह वेगळे वेगळे, मोठ्या संख्येत लहान संख्या घालवा, मोठ्या संख्येत चिन्ह द्या. 5 3 गेले 2, 9 2 गेले 7, 1 गेला 0. वजा 2/4 गुणिले वजा 7/2 गुणाकार वजा वजा अधिक येणार आहे. दशांश चिन्ह नाही, समजून गुणाकार 24 गुणिले 48 4 24 7 68 168 4 191 168 4 192. दशांश चिन्ह इथे इथे 2 संख्येच्या अगोदर उत्तर येणारे 17 दशांश चिन्ह 2 आहे. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या संख्येची 2ची साधी किंमत 2 गुणिले 10चा वजा 2? पहिला पर्याय दिला 243.5. 39 अवगणित आहे. दुसरा दिलेला आहे 5.026. तिसरा पर्याय आहे 624.5.
5 6 चौथा पर्याय आहे 0.872 दोनची सारी किंमत पाहिजे आपल्याला 2×10 वजा दुसरा 2×10 वजा दुसरा या ठिकाणी 2ची किंमत किती येणार आहे 200 म्हणजे 2 गुणिले 100 म्हणजे 2 गुणिले 10चा दुसरा वजा दुसरा येईल का नाही या ठिकाणी 2 गुणिले 10चा दुसरा इथे या ठिकाणी 2 आहे या 2ची किंमत येणार 0.02 म्हणजे ते आपल्याला आपण कसं नाही 2 गुणिले 0.02 अंशछेदामध्ये मांडायचं 2 घर काढायचे 2 अंशछेद 2 घर 2 0 जे मांडताना कसं नाही 2 गुणिले 10चा वजा दुसरा पर्याय क्रमांक 2 इथं 2ची किंमत 20 आहे 20 म्हणजे 2 गुणिले 10चा पहिला घात आणि इथे 2ची किंमत इथं आहे 0.002 0.002 दशम चिन्ह काढायचं म्हटलं तर 2 अंशाचे 3 संख्येच्या 3 शून्य म्हणजे हा 10चा तिसरा घात आहे 2 गुणिले 10चा वजा तिसरा आहे त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 पण आपण 240 चे 2 अंकी विभाजक 240 चे विभाजक पाहिजे मूळ विभाजक म्हणले का त्यांनी मूळ अवयव म्हणले का नाही 240 चे विभाजक 240 चे सगळे विभाजक घ्या कोणी न सगळे प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक असतो पण 40वा प्रश्न 240 चे विभाजक आपण काढतो आहोत पहिला 1 गुणिले 240 2 गुणिले 120 कसोट्या पाठायच्या 3 गुणिले 80 4 गुणिले 60 5 गुणिले 48 6 गुणिले 40 7 ने जात आहे 8 गुणिले 30 9 ने जात आहे 10 ने 10 गुणिले 24 11 ने जात आहे 12 गुणिले 20 13 ने जात आहे 14 ने जात आहे 15 गुणिले 16 वैसे 2 अंकी कोणकोणते आहेत एक अंकी 3 अंकी एक अंकी 3 अंकी एक अंकी 2 अंकी हा 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 2 अंकी 2 अंकी 2 अंकी किती झाले मोजा 1 2 3 4 5 5 2 7 7 2 9 2 11 विभाजक आहे कोणकोणते चढत्या क्रमाने मांडले तर 10 12 15 16 20 24 30 40 48 60 80 एवढे 240 चे 2 अंकी विभाजक एकूण विभाजक मग सगळे मोजावे लागतील एकूण विभाजक म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नाही 20 विभाजक पुढा 144 आणि n 41 हा प्रश्न आहे 144 आणि n या दोन संख्येच्या असामायिक अवयवांचा गुणाकार 63 तर त्या दोन संख्यांचा लसाअ आता त्या असामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले 5 केला की आपल्याला लहान संख्या मोठी संख्या मिळते 2 या 63 कोणत्या दोन असामायिक अवयवांचा गुणाकार आहे 7 आणि 9 आणि 7 कसे गुणाकार या असामायिक अवयव याने लसावीला भाग केलाच पाहिजे या 9 ने 144 ला जातो का भाग जातो का जातो 7 ने जातो का 144 ला नाही मी फक्त याने जाते 9 ने त्याला घातलं तर येणार आहे तो मसाले तर काय 9 1 9 9 7 हा काय ना मसाले आला 16 आपल्याला त्यांनी काय विचारले त्या दोन संख्येचा लसाअ मी या ठिकाणी लसाअ माहित नाही आपल्याला संख्या दोन्ही माहित नाही तसंही पण माहित नाही आपल्याला संख्या काढाव्या लागते पहिले संख्या सोडून नव्हे 44 याला 16 ने कुठलं मोठी संख्या 144 बारकी संख्या
त्याला 16 ने गुणलं 24 7 12 वर्षे 112 आणि त्याचा लसावी काढायचा म्हणतात लसावी काढावं लागेल त्याचा लसावी काढायचं म्हणलं तर कॉमन त्याने बागायला 2 निघालेला हे 7 14 2 4 हे 5 10 20 12 पुन्हा 2 निघालेला 36 28 पुन्हा 2 निघालेला 18 14 पुन्हा 2 निघालेला 9 7 आता इथं पुढे जा इथं हे 9 7 63 126 126 252 252 504 504 1008 हा त्यांचा लसावी येणार आहे पर्याय क्रमांक 3 तर तुम्ही प्रश्न क्रमांक 42 2187 ला कोणत्या संख्येने गुणल्यास पूर्ण वर्ग संख्या येईल त्याचे मूळ अवयव काढायचे कशात जाईल 8 15 16 18 3 ने जातो 3 7 21 3 2 7 3 9 27 आता कशात जाईल थोडं 7 सेकंद थोडं सकतो ओके कशात आहे 27 वर्ग संख्या येण्यासाठी काय केलं पाहिजे ना 3 ने गुणलं पाहिजे याला म्हटलं की वर्ग झाला 27 आणि याला बोलायला वर्ग करायचे असेल तर काय याला इतकंच राहिला त्याला जोडीदार दिला पाहिजे कोण दिला पाहिजे तो दिला पाहिजे म्हणजे इथं 27 गुणिले 27 गुणिले 3 याला 3 ने गुणलं वर्ग संख्या या संख्येला कुठलं पाहिजे 3 ने गुणलं पुढं खालीलपैकी कोणत्या संख्येचे घनमूळ व वर्गमूळ एकाच 3 प्रमाणात एकाच 3 हे आहे वर्गमूळ आणि घनमूळ घनमूळ आणि वर्गमूळ बघा तो 81 घेतलं 81 घनमूळ काय 3 वर्गमूळ 81 वर्गमूळ 9 तर गुणाचं काय येतो एकाच 3 येतं का थोडं 81 चा मूळ 3 नाही 81 चा 3 चा 81 होय हां एकाच लक्ष एकाच पण आम्ही थांबलो तेवढ्यासाठी मी म्हणले 81 चं घनमूळ गप पोहोचले 27 चं घनमूळ जिथं याचं 81 चं घनमूळ निघत नाही वर्गमूळ निघतं तिथे एकाच 3 यायला पाहिजे होतं तर येत नाही दुसरं येतं 3375 कशाचा गण आहे 3375 15 याचं 15चा घन 3375 चा घनमूळ काढलं तर 3000 घनमूळ 15 येतो आणि याचं वर्गमूळ वर्गमूळ निघत नाही तर वर्गमूळ निघायचं म्हणजे इथं किती पाहिजे 25 हे डोकं चाललं 729 729 चं घनमूळ 9 चा घन आहे 729 चं वर्गमूळ 27 त्याचं गुणोत्तर काढलं तर एकाच 3 येते पर्याय क्रमांक 256 चं पाहूया 256 चं घनमूळ कशाचा घन आहे 256 16चा वर्ग आहे 16चा वर्ग आहे मी वर्गमूळ कडच्या खाली दिलं की हो घनमूळ याचं निघत नाही 8चा घन आहे 8चा घन आहे 256 नाही 4चा घन आहे नाही चला पुढे प्रश्न संख्या 100 वरती आहे इथे एक दुरुस्ती होती ही दुरुस्ती माझ्याकडे सांगायची राहून गेली प्रिंटिंग मिस्टेक मध्ये आहे याची प्रिंटिंग करताना ती छापताना वजाचं चिन्ह द्यायचं राहून घेतलं काय 5 संख्या रेषा इथं दिलेले -5/6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 दिलेलं आहे इथं 1 दिले
1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथे बी एक सोडून सी दोन सोडून ए विचारलेलं आहे लेंथ ए बी बरोबर इथं वजा चिन्ह द्यायचं राहून दिले. आता इथं आपल्याला काय करतो इथनं इथपर्यंत अंतर काढायचं असेल काय करतो याच्यापर्यंत हे काय करतो वजा करतो एक वजा वजा 5/6 एक छेद वजा वजा अधिक होईल अधिक 5/6 छेद सारखा करा 6 7 झाली आता याची एक पट युक्त अंतर किती येणार आहे 11/6 या एक पासून इथपर्यंत एवढा अंतर किती झालं 11/6 किती भाग येते ते मोजा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 भागाची किंमत किती 11/6 एका भागाची किंमत त्याला भागिले 11 करावं लागेल त्याला भागिले 11 11 म्हणजे 11/1 असतं भागिले गुणिले होईल 11/6 गुणिले 1/11 11 गेले उत्तर किती येणार 1 एका भागाची किंमत किती 1/6 एक पासून बी करून बघा किती भाग आहेत 1 2 3 4 5 6 7 एका भागाची किंमत 1/6 7 भागाची किंमत 7/6 पूर्णांकात केलं 6 1 6 उत्तर येणारे 7/6 तर 1.1/6 आहे का आहे पुढील प्रश्न क्रमांक 45 वजाचे चिन्ह नव्हतं ना आम्ही कसं केलं 5/6 आणि 1 हे त्याचा डिस्टन्स मोठा आहे त्यामुळं पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे त्यामुळे कार्यक्रमांच्या एक सर माझं बरोबर आलं पुढे काय चाललं बघा आज तर एवढं मोठं वागेल की 0.2 दोन्ही 783 छेद 0.1305 बरोबर आता हे 3 आणि 6 गुणाकार म्हणजे घातांकामध्ये हे दशांश काढून टाकेल तर काय होईल तर पहा 3 गुणिले 10 झालं 6 गुणिले 10 वर्ग 6 गुणिले 10 हे 6 3 घातांकामध्ये आणायचं 383 हा डायरेक्ट होतात 3/6 म्हणजे 1,305 गुणिले 6 बरोबर 7,830 येते नाही सर खालचं शून्य म्हणून किती की दशांश चिन्ह 4 संख्येच्या अगोदर हा मूर्ती 4 शून्य द्या वरती 4 दशांश चिन्ह काढून 1 2 3 4 खालची जी 6 पट आहे ना ती 7,830 आहे 1,305 गुणिले 6 बरोबर 7,830 तेच म्हणजे हे लक्षात यायचं इथं क्लिअर आहे तेच कशात येतं म्हणजे हे लक्षात कसं घ्यायचं 13ची 6 पट आणि या 5ची 6 पट म्हणजे इथं 7,830 1,305 चे 6 पट त्याला गुणिले किती झालं 300 काय येणार आहे 6,000 उत्तर येणार आहे 6,000 मांडू शकता तसं 6 गुणिले 1,000 म्हणजे 6 गुणिले 10चा किती आहे हा पहिला घात 100 गुणिले 10चा दुसरा घात 1,000 गुणिले 10चा तिसरा घात म्हणजे 6 गुणिले 10चा 2,000 पर्याय क्रमांक 4 तीन पर्याय 6 येतं
म्हणजे 1305 साठी म्हणजे हे पण डोकं चालवत नाही तर सगळ्यात बदल होतं, काहीच कळत नाही. काय झालं विचार केला तर अगदी सोपं असतं, तरी तर तेच होतं. त्याला पुढे पहा, चुकीचा पर्याय निवडा. पीचा पहिला पर्याय, पीचा घन गुणिले पीचा वर्ग बरोबर पीचा सहावा. काय हो नियम इथं? बेस सारखा असेल, गुणाकार असेल तर घातांकाची करायला पाहिजे पीचा पाचवा. दुसरा काय पर्याय आहे? पीचा सहावा भागिले पीचा तिसरा. भागाकार असेल तर घातांकाची काय होते? काय पीचा 6 3 गेले तिसरा. बरोबर आहे का? बरोबर. पीचा घन घातांकाचा घन बरोबर काय? घातांकाची घातांकाचा गुणाकार पीचा 9 बरोबर आहे. आणि पीचा पाचवाचा पाचवा बरोबर 1 अंश छेद पीचा पाचवा वजा घातांक असेल तो जर प्लस मध्ये आणायचा असेल तर 1 बाय करायचा असतो. आणि चौथा पर्याय बरोबर आहे. चला पुढे 47वा प्रश्न. (1346) ला 1346 ला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जात नाही? 11 17 13 8. याच्या कसोट्या कोणत्या आहेत याच्यामध्ये? 18ची कसोटी आपल्याला करता येईल. काय होते? 2 पण पहिल्यांदा एकच आहे. 6च्या 10च्या 14 17 18 हे दोन जातोय 9 जातो. इथं 11ची वापरू ज्या ज्या आहे त्या वापरायच्या आणि मग त्याला भागाकार करायला बसावं लागेल. 11ची कसोटी काय या काढली? 1 4 5 4 9 3 6 9 0 9 परत 0 तो 11 ने भाग राहिले दोनच वापरायचे. कुठलं सोपं वाटतं भागाकार करायला? 17 नाही 13 ने घालवायचा सोपा आहे. 13 की 13 13 0 4 गेले भाग शून्याचा 4 शून्य गेले 4 6 गेले 6 39 बाकी राहिली 46 केलं गेले 7 7 4 गेले 74 3 65 ते सगळं 74 मधला 65 गेले 9 9 शून्य 90 याला काढत नाहीये आणि 13 ने भाग जात नाही. 24 36 42 दिन 24 36 42 दिन पूर्ण भाग जाणारी 4 अंकी लहान संख्येतून 4 अंकी संख्या काढायला काय करावं लागेल? आता लसावी 2 ने घालवा 12 18 21 3 ने जातोय 3 12 3 18 3 21. आता 3 ने जात नाही 2 ने 2 ने 4 2 कसं आहे 7. आता हे सगळे गोळावूया 7 त्रिक 21 21 42 44 84 गुणिले 168 गुणिले 3 24 4 2 30 18 2 20 गुणिले 3 2 504 ही ह्या तिन्ही संख्येने भाग जाणारी लहान संख्या. आपल्याला काय विचारलं? 4 अंकी हे 3 अंकी आहे 4 अंकी काय म्हणजे पट करत जायचं. 504 ची दुप्पट केली तर 1008 या आधी 4 अंकी लहान संख्या उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. अनिकेतने जेवढ्या वह्या घेतल्या 49 अनिकेतने जेवढ्या वह्या घेतल्या त्या संख्येची दुप्पट किंमत प्रत्येक वहीची होती. त्याने दुकानदाराला 648 रुपये दिला तर किती वह्या? आता वह्या घेतल्या x घेतली किंमत त्या वह्या जेवढ्या घेतल्या त्याच्या दुप्पट म्हणजे 2x. पैसे किती होईल? x गुणिले 2x बरोबर 648.
गुणाकार होईल 2x वर्ग बरोबर 648, x वर्ग बरोबर 648 भागिले 2, x वर्ग बरोबर 324, याचा वर्ग मग काढलं x बरोबर 18, याचा अर्थ 8 ला काय घेतल्या वाया घेतल्या, 36 आपल्याला काय विचारलंय किती वाया घेतल्या, किती वाया घेतल्या 18. पुढे पहा 50व 6 वर्गमुळामध्ये 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 9 अधिक 1 बरोबर m अधिक 5 चा वर्ग, m बरोबर इथं काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल, त्याची फॅक्टर काढून आपल्याला त्यात काढता येणार, इथं गुणाकार करावा लागेल 8×72, 6 गुणिले 7 गुणिले 72 अधिक 1 गुणाकार केला तर 6 गुणिले 7 गुणिले 1404 50 अधिक 1 गुणाकार केला तर 24 30 अधिक 1 उत्तर येणार 3025. कशाचा वर्ग आहे या 25 का वर्गमूळ काढतोय आपण, याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या 25, याच्यामध्ये येतं 5, याच्यामध्ये येतं 5, हे याचं वर्ग झालं 55, 55 बरोबर m अधिक 5 चा वर्ग. सॉरी m ची किंमत आहे, सॉरी आपल्याला m ची किंमत ही आहे 55, m अधिक 5 चा वर्ग विचारलाय, m ची किंमत किती 55, 55 अधिक 5, 55 अधिक 5 60, 60 चा वर्ग 7 चा वर्ग 36, 3700. पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न क्रमांक 51, एकावन्न 5.462 गुणिले 0.35 बरोबर किती? आता 35चा पाढा खूप पाडायचा आहे असं नाही हो, 35चा पाढा येण्यासारखा 35 दोन्ही दशांश नाही समजून गुणाकार करा, 35 दोन्ही 70 0 35 30 काय 180 वरचं 5 180 30 210 210 217 आणि 21 35 चौक 140 20 160 आणि 161 16 35 5 175 175 6 181 10 191 दशांश 3 आणि 2 5 1 2 3 4 5 संख्येचा इथं काय येणार आहे 1.91170. पर्याय सगळ्यात 19,107 आहे. मग 19,107 म्हणजे तेच येत आहे, म्हणजे भागावरतीच येणार आहे. पण मग ही पण येऊ शकतं 0.19117 ही पण झाली. मग 5 गुणिले 2 10 म्हणजे 0 येणार आहे. डोकं कसं द्यायचं, एकच स्थान बघितलं इथं 2 आहे इथं 5 आहे, 5 गुणिले एकच स्थानी काय येणार आहे 0 येणार आहे. कुठल्या पर्यायाचे एकच स्थानी 0 दिला आहे फक्त तिसऱ्याच्या, म्हणजे याचा अर्थ 1 0 काय करून टाकलाय काढून टाकलाय. मग इथं जर तिसरं बघितलं तर काय होईल बघायचं, एकच स्थानी 0 बघितलं तर 5 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आहे नाही, 170 आहे इथं. तो माणूस असा विचार करेल तिसरा लिहून टाकेल नाही सर, एक 9च्या पुढे एक आहे 91,170 91,170 5 संख्येच्या अगोदर हा एक लक्षात घ्यायला पाहिजे. पण सर बाकीच्या 3 पण आहेत, एक आहे ना, बाकीच्या 3 पर्यंत एक आहे
म्हणून त्यांनी तिसरा पर्याय कट केला. दुसरा पर्याय, पहिला पर्याय. शून्य कुठं नाहीये. 5 संख्येच्या अगोदर त्यांनी 4 संख्येच्या अगोदर म्हणजे डोकं चालवलं पाहिजे बघा या पद्धतीने, तर तो वेळ पेपर कव्हर होईल. असं जर सोडवलं तर पेपर कव्हर. पेपर कव्हर करायचा असेल तर त्या पद्धतीने आपलं डोकं चाललं पाहिजे. आणि अशा मुलांना म्हणजे तुम्हाला सांगतो आजपर्यंतचा अनुभव अगदी 99% मुलांचा कुणाचाही पेपर सोडवून पूर्ण झालेला मला भेटलेला नाही. माझा 100% पूर्ण झाला सोडवून त्यांचं काम करू ना गणित. पण जरी 100% पेपर कव्हर झाला नसला तर ती राज्याची यादीत पण लागलेली मुले. राज्याच्या यादीत लागली पेपर कव्हर झालेला नाही तरी 4-2 प्रश्न राहिले तर 4-2 प्रश्न राज्याची यादी काही एवढी 5वी सारखी नसत. 1 वर्ष 5वीची यादी राज्याची यादी 300 पैकी 300ला क्लोज झाली होती. 5वीची यादी 300 पैकी 300ला आणि आपल्या सातारा जिल्ह्याची यादी 298. मग बघा किती पेपर सोपा असेल. पण अलीकडच्या काळामध्ये या 10 वर्षामध्ये तसं कधी होत नाही. या 10 वर्षामध्ये अगदी 8वीचं मेरिट शहरीचं 220 पर्यंत खाली येतं 100%. आणि ग्रामीणचं मेरिट 180 पर्यंत खाली. ग्रामीणचं मेरिट 180 पर्यंत. आपण तिथं ग्रामीण मध्ये ग्रामीण लगेच लागतात. शहरीमध्ये मात्र अडचण येते थोडीशी. पण एवढे 220 म्हणजे किती टक्के झाले मार्क? 70% मार्क झाले. 70% मार्क मिळायला काय हरकत नाही. कारण एवढं आपण कष्ट केले इथे. फक्त सोडवला पाहिजे सगळा. ओव्हर झाला की 100% तो मुलगा लागतो. पण अडचण नाही. चला पुढे प्रश्न क्रमांक 52. 8/9 भागिले अधिक 4/15 भागिले 6/35 गुणिले 18/21. अगोदर भागिले म्हणजे उलटून गुणिले करा. 8/9 अधिक 4/15 गुणिले 35/6 गुणिले 18/21. तुमची करून द्या. 5/15 5/7 35 7/1 7 7/21 6/1 6 6/3 18 3/1 3 3 अंशांशाचा केला तर 4 8/9 अगोदरचे अधिक अंशांशाचा केला तर 4 छेदाचा केला तर 3. तर सारखा काय होईल 9 ज्याची 1 पट 8 ज्याची 1 पट 12 13 21/9 त्याला सूचित करून जाते. 3 3 3 3 7 21 उत्तर 7/3 आहे का पर्यायामध्ये 7/3 तर 4/12 तर 3ची तिप्पट 4ची तिप्पट 12 पाहिजे. 20/9 आहे का 20/9 आहे. पहा नवदानाने लाईन मध्ये गडबड होत असते. पण हे आपल्या अगोदर सोडवलेलं नसतं. डायरेक्ट तुमच्या कुठे लाईव्ह सोडवताना मी म्हणण्याची मजा होते. एखाद्या प्रश्नाची चिठ्ठ्या वाचतात. चला पुढे 53 सगळ्यांची देखील वाचायला काय झालं 4.8चा 4था घात गुणिले 20चा 5वा भागिले 16 गुणिले 21
चौथा पहा इथं वर्गमुळामध्ये 4.8चा चौथा घात गुणिले 20चा 5वा इथं गुणिले त्याला कंसाचा चौथा आहे याचा अर्थ तो 16चा पण चौथा आहे आणि 20चा पण चौथा. आता बेस सारखा असेल आता इथं 4.8 इथे 1.16 आहे. हे आपण साध्या सोप्या भाषेत जाऊया. 4.8चा चौथा याचा अर्थ 4.8 4 वेळा मांडतात आणि तर 20चा 5वा याचा अर्थ 20 5 वेळा मांडा 1 2 3 4 5. हे समजते की तर गलत नव्हती पण इथं मांडतात वेळाचा 4 वेळा 1 2 3 4 आणि 20 4 वेळा 1 2 3 4 एकदा दोनदा तीनदा 4 वेळा इकडे गेले 20. आता हे दशांश चिन्ह इथं काय येणार आहे 16 ते 8 भाग यायला लागला तर 16 0 0 दशांश चिन्हाच्या पुढले 8 घेतले म्हणून दशांश चिन्ह 16 ते 8 ही शून्य दशांश चिन्ह 3चा कितवा घात येणार आहे चौथा घात गुणिले 20 येणार आहे. मग 3चा चौथा घात काय येतो 3चा चौथा घात 81. दशांश चिन्ह इथे एक संख्येच्या अगोदर एकूण 4 संख्येच्या अगोदर वाचण्यासाठी शून्य दिला म्हणजे 20 आईला पर्यायामध्ये गुणाकार केले 81 मध्ये 16 आहे 162 कुठल्याच पर्याय नाही. 53 काय झाले 53चं काय चुकलं बरोबर 53 3 चौथा गुणिले 20चा 5वा भागिले 1चा चौथा 16 आहे दोन इथे एक दशांश 16 आहे. मग 48 घ्यायचा 3 चौथा दशांश चिन्ह आहे 0.3 चौथा घेतला 0.3 चा चौथा गुणिले 20चा 5वा भागिले 1चा चौथा गुणिले 20चा चौथा 20चा 5वा चौथा गेला 1 पहिला राहिला 1चा चौथा गेला याचा आहे ना हे इथं मांडणी काय करावी लागेल पहा 0.3चा चौथा गुणिले 1चा चौथा गुणिले 20चा 5वा भागिले 1चा चौथा गुणिले 20चा चौथा 20चा चौथाला 20चा चौथा आहे आणि 3चा चौथा आपल्याला 20चा पहिलाच घातलेला आहे किती उत्तर आहे 3चा चौथा गुणिले 20चा पहिला 20 येणार उत्तरामध्ये काहीतरी आहे म्हणजे उत्तर देण्यात 1.8 बघू आपण तसं. चला पुढे आता म्हणलं आणि पहिल्याच तासाला खाडा लागलेला बरोबर आहे इथं काय चुकलेलं नाहीये. चला 54 अकराने विभाज्य 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती 11ने विभाज्य 3 अंकी संख्या 11च्या आपण 99 पर्यंत सगळ्या 2 अंकी आल्या आपल्या 3 अंकी पाहिजे आपण 99 आपण काय 10 वर्षे 121 132 143 154 165 176 187 198 100 ते 200 मध्ये किती आल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 100 ते 200 मध्ये 9 आल्या 200 ते 300 मध्ये 9 अशा 900 ते 1000 म्हणजे 900 संख्या येतील 900 मध्ये 9 प्रत्येक ह्याच्यामध्ये 9 असे 9 गट आहेत 1 ते 100 चा पहिला गट सोडायचा 1 ते 1000 मध्ये 1000 आहे 100 चे 10 गट होते तर पहिल्या 1 ते 100 मध्ये
हा एक 2 अंकी 1 अंकी 2 अंकी पहिली 3 अंकी म्हणजे तो एक गट त्याच्यात एकही येते म्हणजे तिथनं पुढे 9 म्हणजे नवीन नवीन 81 तर असं केलं तर बोला एकशे दहा हा एकशे दहा 220 हा तसं 10 केले तर 990 पर्यंत जाते हो आणि सगळ्यात मोठी 990 येणार आहे जे 110 ची 9 पट याच्या 9 पट 9 पट 9 पट 9 पट बसतात का 198 ची 9 पट बसेल का त्यात नाही बसत ना म्हणून तसं करून चालला नाही मध्ये राहील नाही 190 अहो तुम्ही मला सांगा 121 त्याच्या 9 याच्या 9 याच्या 9 याच्या 9 9 पट 9 पट 9 पट किती झाले याचे 9 पट 110 220 10 आणि 11 चालेल काय हरकत नाही आणि सर गेला आपल्याला 1 ते 100 पर्यंत घेतले तर त्याला बदलते 1 ते 100 मध्ये बघितलं तर किती होतात 9 होतात जे 1 ते 100 मध्ये 9 आहे 101 ते 200 मध्ये 9 आहे अशा 9 चे गट होतात त्यातल्या पहिल्या 100 मधल्या सगळ्या 2 अंकी त्या सोडून घ्यायच्या कुठल्या 9च्या 9 गट नवीन नवीन 31 15 21 आणि 9 ने 55 15 21 आणि 9 ने भागले असता प्रत्येक बाकी 5 होतात अशी लहान लहान संख्या आता 15 21 आणि 9 ने भागलेला अशी संख्या कोणती आहे तर लसावी काढायला 3 5 15 3 7 21 3 3 तर फॅक्टर पडत नाही 3 7 21 3 5 105 105 आणि 115 जे 315 ला 15 ने पूर्ण भाग जातो 21 ने पूर्ण भाग जातो 9 ने पूर्ण भाग जातो तर आपल्याला विचारले प्रत्येक बाकी 5 होते आणि ह्या 5 ऍड केले आणि तीन संख्या येणार आहे 320 ही लहान संख्या येणार आहे तुम्हाला जर मोठ्या छोटी पाहिजे असेल तर 315 ची दुप्पट करा 630 अधिक 5 तिप्पट केली तर 945 अधिक 5 या संख्या येणार आहे या तिन्ही संख्येने भाग आणल्यावर 5 बाकी उरणार आहे तेव्हा 7 चौकोन 6 9 56वा प्रश्न या पूर्ण वर्ग संख्या आहे तर चौकोनाच्या जागी कोणता आता एक दिवसाने पहा 9 आहे 9 कशाच्या वर्गाचा 3 आणि 6 आणि इथे ना 71 ते 79 त्याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या कोणती 64 म्हणजे 83 चा असेल किंवा 87 चा असेल 83 चा वर्ग केला तर काय होईल 83 चा वर्ग केला तर आपल्याला हे वर्ग करता येतात इथं जवळ 80 चा म्हणजे 64 85 केला तर 8 25 8 त्यानंतर नाही येत 8 मध्ये 72 इथं 72 पेक्षा मोठी पाहिजे 72 पेक्षा मोठी घेतली तर पर्यायामध्ये 75 आहे 73 आहे आणि काढावा 87 चा वर्ग काढावाच लागेल आपल्याला 83 चा वर्ग हा 7000 पेक्षा लहान आहे 7200 7000 पेक्षा लहान कोणता पर्याय दिलेला नाही 87 चा वर्ग 7 चा वर्ग 49 9 4 7 8 56 ची दुप्पट 112 4 116 4 11 8 64 11 75 इथं काय पाहिजे 5 पर्याय क्रमांक 1 चला पुढे प्रश्न क्रमांक 57 क्यूब रूट मध्ये दिलेला आहे 4 पुन्हा वाटले गुणिले पुन्हा आहे 1 अधिक 225 अजून आतलं वर्गमूळ करा 225 वर्गमूळ येणार आहे 15 इथं क्यूब रूट मध्ये 3 4 गुणिले वर्गमुळामध्ये 1 अधिक 15 म्हणजे 16 होईल 225 वर्गमूळ 15 दिले 15 ने 16 16 चं वर्गमूळ 4 हे सोडवल्यानंतर क्यूब रूट मध्ये 4 गुणिले आतल्या वर्गमुळामध्ये 4 16 चं वर्गमूळ येतं 4
पुन्हा या 2चं वर्गमूळ काढावं लागेल, 4चं वर्गमूळ काढावं लागेल. हे वर्गमूळ काढलं तर क्यूब मध्ये 4 गुणिले 2, 4 गुणिले 8 होणार आहे आणि 8चं घनमूळ 2 येणार आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 57. पाण्याच्या टाकीचा 4/15 भाग भरण्यास 1 तास 20 मिनिटं लागतात. तर अर्धा भाग भरण्यास आता 1/2 भाग भरण्यास किती वेळ लागेल? आता 1 तासामध्ये आणि मिनिटामध्ये कमी द्या ना. म्हणजे एक भाषा विशिष्ट पद्धत सोडवण्याची असत नाही. आपल्याला आवडेल 1 तास 20 मिनिटं म्हणजे याचा अर्थ किती आहे? 60 20 80 मिनिटं. म्हणजे 4 भाग भरायला 80 मिनिटं. एक भाग भरायला 20 मिनिटं. एक भाग भरायला 20 मिनिटं. आता इथं अर्धी भरायची 15 भागाचे नाही गेलं. तुम्हाला एक भाग भरायला 20 म्हणजे अर्धा भाग भरायला 10 मिनिटं. तसं नाही. इथं 15 भाग आहे. 15 मध्ये 4 भाग भरायला 80 मिनिटं. जे एक भाग भरायला 20 मिनिटं. 15 भाग भरायला 15 गुणिले 20 केले तर 15 गुणिले 300 मिनिटं. 15 भाग भरायला 15 भाग भरले म्हणजे पूर्ण टाकलं पाहिजे. मग अर्धीच किती भरायची म्हणजे त्याचा 1/2 केला की याचा 1/2. 300 तर 1/2 केला तर 150 मिनिटं. 150 मिनिटं म्हणजे 2 तास 30 मिनिटं. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 2.5 तास. कसे नाही हा आता 4 तासला सॉरी 4 भागाला 80 मिनिटे. ओके 7.4ला 80 मिनिटे. 7.5 ला बरोबर चालेल काय नाही. फक्त हे 7.5 कळलं असतं म्हणून मला एवढं पडावं लागतं. आता कळलं त्याला काय अडचण नाही. हा पर्याय सगळं घेतो ना. पर्याय पद्धत वापरले काय अडचण नाही. 3.01 वजा 1.7 वजा कंसामध्ये 0.5 अधिक 1.46 वजा 1.93 भागिले 3.01. अगोदर तो सोडवावा लागेल. किंवा 0.5 अधिक 1.46 बेरीज केली तर काय होईल? 7 5 4 9 1.93. त्याच्यामधनं 1.93 वजा केले उत्तर येणार 6 3 गेले 0.03 भागिले 3.0. सर भागिले जागेवर आधी काय काय बघू आपण उत्तर काय झाल्यानंतर हे काय होतं बघा. हा प्रिंटिंग मध्ये आधी काय आधी ओके. आता इथं हे 3.01 वजा 1.7 वजा 1. ओके सोडवलेलं उत्तर 0.03 आलं वजा. आता एक करत जाऊया आपण 3.01 वजा 1.7 वजा वजा करू. तसा बेरीज वजा करून ओळीला जायचं. एकात 0 गेले 0 सुधारत नाही. 10 गेले 3 राहिले. आता 3 गेले. हे झालं सोडून वजा 0.0 0.03 का 11 गेले 8 3 गेले 2 1 अधिक 3.0 आपण 4.2 आहे का पर्याय? आहे. पहिला पर्याय 4.2. 60वा 5चा x घात गुणिले 4 कोण वगैरे माग 2चा 4था घात अधिक 4 बरोबर 25.
गुणिले काय आधीच जर पर्यायकडे गेलो पर्यायकडे केलं चालतं. पर्यायकडे आपण परीक्षेकडे वापरायचं असतं, इथं वापरून चालतं का? ते भागिले आहे, इकडे गुणिले करू. सर आधी पहिले 2014 मध्ये 16 ओके, 2014 16 होईल. 5चा x घात गुणिले 2चा वर्ग भागिले 16 अधिक 4 20 बरोबर 25. हे 20 गुणिले भागिले तिकडे पाठवून देऊ. 5चा x घात बरोबर 25 गुणिले 20 भागिले 2चा वर्ग 4 आहे. तो वर्ग करायची गरज नाही. 4 तिकडे पाठवलं 5 4 25 25 आता 25. 5चा x घात बरोबर 125. 5चा घन आहे. 5चा घन आहे. इथं बेस सारखा आहे 5 5 बरोबरचं चिन्ह आहे. बेस सारखा घातांसारखा x बरोबर 3. कोणत्या संख्येला 16 ने भागल्यास 8 उरतात? बघा 61. 16 ने भागलं 8 उरतात. 24 ने भागलं 16 उरतात. 40 ने भागलं 32 उरतात. यातला फरक बघितला तर किती येतो? 8 8 16 24 40चा लसावी काढायचा, त्याच्यामध्ये हे 8 वजा करायचे. हे काय 8 करायचे? वजा. लसावी करून 2 ने 8 12 20 2 मिळालं 4 6 10 2 मिळालं 2 3 5 5 × 15 × 30 × 60 60 × 120 120 × 240 240 वजा 8 232 येईल. नसेल तर 240 ची पट करा. 480 720 260 आणि सगळीकडे वजा 8 वजा 8 वजा 8 करून जे उत्तर येतात ते पर्यायामध्ये 232 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3. नाही नाही 2-3 गणित सोडवली तर मग लक्षात येतो. 1-2 गणितामध्ये कन्फ्युजन हे होणार आहे. आणि मग इथं पर्यायकड पद्धत वापरायला काय हरकत आहे? आपण आलं कन्फ्युजन 240 झालं ना 232 घेतलेला त्यापासून बघायचं. हा नाही हे काढून बघायचं अगोदर. लसावी कळत नाही ना, लसावी काढा. लसावी काढल्यानंतर मग 240 तर 240 एकदा 232 करायचं एकदा 200 दोन्ही पण 248 केल्यानंतर बाकी राहते का? हे बघे 16 ने भागले बाकी 8 राहते का? 24 ने भागले बाकी 16 राहते का? हे बघितलं पाहिजे ना. चला पुढे 4 2 6 8 हे अंक प्रत्येकी एकदा वापरू. हा प्रश्न क्रमांक 62 4 2 6 8 याचं प्रत्येकी काय एकदा वापरू. तयार होणाऱ्या 4 अंकी संख्येपैकी किती संख्या 4 ने विभाज्य असतात? हा सगळ्या संख्या काढाव्या लागतील. इथं पाहिलं तर तुम्ही पहा. एक मिनिट याच्या पुस्तकात 2 अंकित करूया आपण. 42 46 आणि 4 इथे घेऊन 42 46 46 इथे घेतला तर 24 26 28 सांगितलं तर 64 62 68 8 घेतलं तर 82 86 किती झाले असं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 संख्येला 24 संख्या एकूण 24 होता. यातल्या या 12 तयार आहे. म्हणजे या 2 ला 2 तयार आहे. म्हणजे इथं कसे येणार आहे? 4 6 म्हणजे इथं 2 इथं घेतलं 6 म्हणजे 642 होईल आणि 624 842 डबल कशी आहे? 642 होईल म्हणजे 642 म्हणजे 8642 होईल आणि इथं 6842 जे या 12 झाल्या म्हणजे इकडे 12 होणार आहे. हे डबल येणार आहे. ओके यातल्या काय म्हणजे आपल्याला 4 ने भाग जाणार आहे. 4 ची कसोटी काय? शेवटच्या 2 म्हणजे यातल्या जेवढ्या येतील त्याची दुप्पट करावी लागते.
आलं का लक्षात? कसं 24 संख्या तयार होतात ना आपल्या, किती म्हणल्या 12. म्हणजे इथं 42च्या 2 संख्या असतात, त्या अशा 24 होतात. आता 4 ने भाग घालणार आहे बघू. याला नाही घाल, याला नाही घाल, जातो जातो, नाही घाल, जातो. 64 62 नाही, 17 22 21 82 82 नाही, 86 नाही. किती झाल्या? 1 2 3 4 5 6. इकडे 6 आहे, इकडे 6 म्हणजे 6 अधिक 6 12 संख्या येणार आहे. आलं का लक्षात? दोन संख्या तयार करून बसलो का नाही, हे विचार असे चालले पाहिजे. चला पुढे 62 झालं. 63 एकच आणि एक असणाऱ्या 3 अंकी पूर्ण वर्ग संख्या घेतली. 63 एकच आणि एक असणार 11चा वर्ग 121. अजून एक वर्ग कुठला येतो? एकच आणि एक असणारा 19. 19चा वर्ग 80. 21चा वर्ग 441 आणि 29चा वर्ग 3चा वर्ग 900. 29चा वर्ग 841 पाठ नाही आहे. आणि 31चा वर्ग म्हणलं तर किती येतो? 31चा. सॉरी 961. अरे असं समजून घ्यायचं. एकच आणि एक असणारे किती वर्ग संख्या? 3 अंकी 5. 39चा वगैरे येणार नाही, 3 अंकी ते 4 अंकी. पुढे हा बघ मी माझा चष्मा देऊ का पाहिजे असेल तर 64 पहा. टुकरू 4096 अधिक टुकरू 1728 भागिले वर्गमूळ 64. 4096 चा वर्गमूळ काय निघेल? कोणत्या संख्येला घालायचे? एकच आणि 6 असतं. 6 म्हणजे दुसऱ्या कोणत्याच नसतं. म्हणजे 6 आणि त्यापेक्षा लहान झालं संख्या म्हणजे हा 16चा घन आहे. अधिक 1728 कशात झाले? कोणत्या संख्येच्या घनाचे एक दुसरा 8 फक्त 2 जिथे येणार 12. याचं वर्ग येणार 8. 16 अधिक 12 28/8. पर्यायामध्ये थोडं दशांशचिन्हाने उत्तर केलं तर 8 त्रिक 24 4 8 40 3 दशांश 5. पर्याय क्रमांक 2. तुला आहे 2/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवलं? बेरीज 5. सर 62 आहे ना, उत्तर पर्याय क्रमांक 2 दिले. 8 इकडे 62 62 पर्याय क्रमांक 2 दिले. 8 कसे येतात पहा बरं. आमचं मी संख्या तुम्हाला समजून सांगितले. आपण हे पहा, त्यांनी दिले उत्तर आपल्याला ते पटलं पाहिजे. आपण त्यांची उत्तर बघून फक्त तपासतो. सोडवताना मात्र आपण काय करतो? त्यांनी 8 दिले म्हणून आपण 8 सांगितलं का नाही? आपण काय केलं? संख्या तयार. कशा संख्या तयार झाल्या हे पण आपण बघितलं. पहा 8642 42 येणार आहे आणि 6842 बरोबर का? आता ही पण संख्या 46 कशी तयार होईल सांगतो. 2846 आणि 8246 बरोबर का? अशी 24 संख्या तयार होणार. आपल्याला 4 ची कसोटी काय? शेवटच्या 42 ला जातो का? 46 ला जातो का? 48 ला 5 चोक 48 जातो. 6 चोक 24 जातो. 26 ला नाही जात. 28 ला 7 चोक 28 जातो. 64 16 चोक 64. 62 ला नाही जात. 17 चोक 68. 21 चोक 84. 82 ला जात नाही. 86 ला जात नाही. 1 2 3 4 5 6 आपलं उत्तर त्यांचं बदलायचं उत्तर. मध्ये कितवा प्रश्न आहे हा? 62. उत्तर पर्याय 2 दिले. तिथे किती करायला पाहिजे उत्तर? 62 पर्याय क्रमांक 1. ओके ओके.
म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. चला 65वा प्रश्न. 2/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे? म्हणजे बेरीज 5. बेरीज जर 5 आणायची असेल तर छेदाची कधी बेरीज होत नाही. गाव किती आला पाहिजे? 7×5 = 35 येण्यासाठी 2 मध्ये किती मिळवले पाहिजे रे? 2 मध्ये किती मिळालं? 35 होईल. तर 33 मिळालं. 33 मिळवले का नाही 2 मध्ये? 2/7 आणि 33/7 केले तर आपल्याला 35/7 होणार आहे. संक्षिप्त करून देतो 5. मग 33 येण्यासाठी 3 किती वेळा मांडले पाहिजे? 33 भागिले 3 म्हणजे 11 वेळा. काय समजून घ्या. मी तर क्लुप्ती कोणती वापरली नाही. क्लुप्ती मी कधीच सांगत नाही या गणितात. का? मला एक बेसिक महत्वाचं. तर आपल्याला इथं 2/7 मध्ये किती मिळवले असतात? बेरीज 5 येईल. छेदाची कधी बेरीज होते का? त्यामुळे 7 मध्ये अंश किती आला पाहिजे? 7×5 = 35. 35/7 संक्षिप्त करून दिले किती येणार उत्तर? 5. 35 येण्यासाठी 2 मध्ये किती मिळवले पाहिजे? 33 मिळवले. 33 येण्यासाठी 3/7 किती वेळा मांडली पाहिजे? 33 भागिले 3 केले 11 वेळा मांडली किती उत्तर येणार आहे? चला आपला 66वा प्रश्न. 2.25 चे टक्केवारी. टक्के करायचे म्हणजे गुणिले 100. गुणिले केले तर काय होणार? 225%. लगेच ताळा करून बघायचा. 225% म्हणजे 225/100. येते उत्तर पर्याय क्रमांक 1. चला 67वा प्रश्न. -5/3 कंसाचा -4था घात याची गुणाकार. आता गुणाकार वेळेस पहिली पद्धत काय करते? उलट करते. उलट केलं तर काय होणार आहे? -3/5 चौथा घात. आहे का पर्याय? सॉरी -4था घातांक बदलायचा नाही. फक्त उलट करायचं. काय का पर्यायामध्ये काय? आता दुसरी पद्धत घातांक कुठं बदलायचा ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही. म्हणजे -5/3 चा -4था येते. इथं हे आहे कसं ठेवलं तर घातांकाचं चिन्ह बदलतं. याचे उत्तर येणार आहे -5/3 चा चौथा घात किंवा -3/5 चा -4था. तर हे दोन्ही पर्यायामध्ये उत्तर आहे. कुठला पर्याय? 3/5 चा नाही तर दुसरा पर्याय का? -3/5 चा -4था दुसरा घात येईल. आणि तिसरा पर्याय -5/3 चा चौथा. दुसरा आणि तिसरा. पुढे 68. 135 चा लसावी असणार आहे 59. या प्रमाणात असणाऱ्या संख्या 2 अंकी बदल केली. संख्या दिलेली नाही. संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 59. एक संख्या 5x असेल तर दुसरी संख्या 9x. त्यांचा लसावी दिलेला आहे. लसावी दिलेला आहे 135. याचा जर गुणाकार केला दोन्ही संख्यांचा तर या दोन संख्याचा गुणाकार येणार आहे 45. 135 भागिले 45 करा. हा त्यांचा येणार आहे मसावी. 35 ला भागल्याचं उत्तर येते 3. हा मसावी आला. हा काय आहे? 5/9 हे गुणोत्तर म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयव याच्यामध्ये 5 आणि याच्यामध्ये 9. इथे 5 ने 9 ने दोन्ही पण त्याला 135 ला भाग असं. आणि लसावी हा त्याच्या पटीतच असतो. तर आता मसावी 3 आला. आणि लहान संख्या काढायची म्हणलं तर लहान अवयव 3/5 15 लहान संख्या मोठी 3 नव्हे 27. आपल्याला काय विचारलं? याचा फरक विचारला. याचा फरक काढला असता तर किती आला असता? 5 आणि 9 चा फरक 4 आला. एक भाग म्हणून 3 आला. 4 गुणिले 3 असतं 12. हे दोन्ही पण काढत बसावं लागलं. एका दोन संख्येचा फरक 12 आहे. 69 पहा. एका संख्येला 3, 4 व 5 ने पूर्ण भाग जात असेल तर असत्य विधान होईल. तर पहिला पर्याय काय बघा? 12, 20, 15 आणि पूर्ण भाग आहे. 12, 20, 15 आणि पूर्ण भाग आहे.
3 जातो 4 जातो मी 6 जाईल जाईल कसा 6 6च्या पडे 6 आहे की 6 आहे 3 जातो 6 4 जातो का 6 मग जाईल का म्हणजे इथं 3 जातो 4 जातो 5 जातो म्हणजे 12 जाईलच असं पहा 3 जाणाऱ्यांची संख्या आहे 3 6 4 म्हणजे इथं 3 4 5 चा बसायला पाहिजे 3 4 5 60 12 जातो 20 जातो 15 जातो म्हणजे याचं कोणत्या भाग जातो म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे दुसरे विधान काय 8 6 10 8 6 10 जातो का 8 ने 6 ने जाते 10 ने जातो पण 8 ने जात नाही तिसरं घेतलं 6 5 15 12 6 ने जातो 60 ला 15 जातो 12 जातो 12 15 20 12 15 20 12 ने जातो 15 जातो 20 ने जातो पुढं 70 112 मीटर लांब व 80 मीटर रुंद आयताकृती जागेवर चौरसाकृती वाफे तयार करताना कमीत कमी चौरस बनवताना प्रत्येक चौरसाची वाफे म्हणजे काय वाफे आता यामध्ये 112 आहे आणि रुंदी 80 आहे आणि चौकोनी चौरस वाफे तयार करायचे चौरस तुकडे करायचे चौरसात मग इथं काय करावं लागेल 112 आणि 80 याचा मसावी काढावा लागेल 2 ने 56 ला 40 पुन्हा 2 ने 28 20 पुन्हा 2 ने 14 10 पुन्हा 2 ने 7 5 गेले 4 4 ने 8 8 ने 16 म्हणजे 16 मीटर लांब म्हणजे 80 म्हणजे 16 16 16 चे 5 भाग होते 16 7 12 7 भाग आहेत 1 2 3 4 5 6 7 मासावी काढली ते करावं नाही आता 112 म्हणजे 80 भागिले 12 म्हणजे 12 इथे 12 ते 12 त्याच्याऐवजी या दोघांचं मसावी काढणं तर लगेच येते ना दोन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्या कृती संख्या या 112 आणि 80 ला फक्त 16 आहे त्यापेक्षा लहान आहे तर आता पर्याय घ्यायचं म्हणजे आपल्याला थोडे थोडे ही पाहिजे चौरस मग आता 24 घेतलं 24 पर्याय पद्धत वापरतात चौरसाकृती बनवायची 12 आणि 80 ला जातो का नाही 8 ने जातोय 8 ने 80 ला जातो 112 ला पण जातो 16 ने 80 ला जातो 112 ला जातो 24 ने 80 ला जात नाही त्याचं पर्याय पद्धत वापरली पुढं पाय का 14 गुणिले 5 चा वर्ग कंसाचा वर्ग वजा 14 गुणिले x चा वर्ग बरोबर 14 गुणिले 4 चा वर्ग तर x बरोबर किती आता याच्यामध्ये कॉमन याचा काय होतो आहे या 14 चा वर्ग 5 चा वर्ग याची खोड जर करून लिहिली 14 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग वजा 14 चा वर्ग गुणिले x चा वर्ग बरोबर 14 चा वर्ग गुणिले 4 चा वर्ग समजण्यासाठी कॉमन काय निघेल ते 14 चा वर्ग मित्र कॉमन काय निघेल 14 चा वर्ग कंसात काय राहील 5 चा वर्ग वजा x चा वर्ग बरोबर इकडं 14 चा वर्ग गुणिले 4 चा वर्ग हे पाठवून द्या 14 चा वर्ग गुणिले तिकडे पाठवून दिले तिकडे काय राहिलं 5 चा वर्ग वजा x चा वर्ग बरोबर 14 चा वर्ग गुणिले 4 चा वर्ग भागिले 14 चा वर्ग तिचा उत्तर येईल इकडे काय राहिलं 5 चा वर्ग वजा x चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग x चा वर्ग तिकडे पाठवून दिले अधिक होते म्हणजे 5 चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक x चा वर्ग x तिकडे पाठवून दिला वजा 5 चा वर्ग वजा 4 चा वर्ग बरोबर x वर्ग 5 चा वर्ग 25 4 चा वर्ग 16 25 मध्ये 16 गेले 9 बरोबर x चा वर्ग x बरोबर याचा वर्गमूळ काढले याचा वर्गमूळ x बरोबर 3
पर्याय क्रमांक 4 एकाहत्तरचा पर्याय क्रमांक 4. हा मी सोप्या म्हणून आपण हे पण करू शकतो. 71चं 1 दिलाय पर्याय तुम्ही. 71चं 1 दिलंय. बरं 71चं 4. सगळे समजून घेण्यासाठी हे सांगितलं तुम्हाला. बरं सोप्या म्हणून आपण गुणाकाराचा वर्ग पण करू शकतो. ओके 14 गुणिले 5 14 म्हणजे 70चा वर्ग. काय हरकत नाही ना सोपं म्हणून. पण हे मला सोपं सांगून चालणार नाही हो तुम्हाला. मला जरी अवघड गणित आलं तर ते तुम्हाला कसं सोडवता आलं नाही. इथं तुम्ही केलं असतं 70चा वर्ग वजा 14 चौक 56चा वर्ग बरोबर 14 गुणिले 1चा वर्ग झाला असतं. नाही तर 56चा वर्ग करणं सोपं आहे का? नाही ना. याला पुन्हा भागिले 14चा वर्ग केला असता म्हणजे इथं पुन्हा 14 चौक 56 14 चौक 56 करावं लागलं असतं. ठीक आहे. असं काय विशिष्ट पद्धत नाही. इकडे 72 क्यूब रूट नाही. 0.013 बरोबर x अधिक 10 पण x भागिले 10. आता इथं क्यूब रूट काढायचं म्हणजे इथं 2 4 6 संख्येच्या अगोदर दशांश भागिले 3 केलं तर उत्तर दिलं 2 संख्येच्या. कशाचा वर्ग आहे? घन हा 4चा घन 64 14 24चा दशांश 24चा घन 13,824 इतर 0.4 बरोबर x भागिले 10 हे भागिले 10 कडे पाठवले गुणिले 0.2 4 गुणिले 10 बरोबर x गुणाकार केला तर 2.4 x ची किंमत येणार आहे पर्याय क्रमांक 3. 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 73 11.5 हे 72 73 11.5 5 6 9 जर कोणती संख्या वजा केली असता 4.036 हे वजा केल्यानंतर हे वजा तिकडे पाठवलं आधी इथं काय होईल 11.556 वजा x बरोबर 4.036 हे वजा x तिकडे पाठवलं आधी x मध्ये या आधी घेते इकडे पाठवलं वजा ही मांडणी उभी मांडणी मोकळा घरी 0 द्या 9 0 गेले 9 7 6 गेले 0 5 3 गेले 2 5 5 11 7 गेले 4 गेले 7 7.520 पर्याय क्रमांक 2. आता 74 आणि 75 मध्ये खूप महत्त्वाचे 74 वगैरे हे संपूर्ण गणित सोडवायचं नाही तात्काळी हे गणित सोडवायचं असतं. 1 अंश 74 वगैरे काय 1 अंश छेद 1 गुणिले 2 अधिक 1 अंश छेद 2 गुणिले 3 अधिक 1 अंश छेद 3 गुणिले 4 अधिक 1 अंश छेद 4 गुणिले 5 अधिक 1 अंश छेद 5 गुणिले 6 अधिक 1 अंश छेद 6 गुणिले 7 बरोबर किती? आता एवढं सोडूया आपण. इथं छेद इथे सारखा करायचा नाही हे तुम्हाला कळलं. इथं आपल्याला या दोघांच्या छेदामध्ये याच्यामध्ये काय नाही हो यातलं 3 जे 1 अंश छेद 1 गुणिले 2 गुणिले 3 अधिक याच्यात काय नाहीये 1 नाहीये 1 अंश छेद 1 2 गुणिले 3 गुणिले 1 याची पट किती केली 3 पट याची किती केली 1 पट याची 1 पट केली अंशाची 3 पट काय होणार आहे 3 याची 1 पट केली 1 छेदामध्ये 1 गुणिले 2 गुणिले 3 लक्षात येते का पहा गुणाकार करून तर सोडवतील येत्या 2 येतं 6 2 आणि 6 नसाने 6 इथं 3 गुणिले 6 ते 7 इथं काय नव्हतं तर 3 नव्हतं मी छेदाची 3 पट केली इथं काय नव्हतं ते 1 नव्हतं मी एकाची 1 पट केली अशी गणित इथं कुठं तरी येईल तेव्हा बघू तेव्हा मी पुन्हा सांगितलं समजू 3 आणि 4 छेदामध्ये केलं 6 संक्षिप्त रूप दिलं तर 2 4 2 त्रिक 6 इथं काय आलं 203 काय होती कशात म्हणतात याचा 2/3 म्हणजे याचं उत्तर येते 2/3 या 2/3 मध्ये जर मला हे 1 अंश छेद 3 गुणिले 4 हे मिळवायचं असेल तर उत्तर काय येईल
काही 3/4. मग जर इथं उत्तर 3/4 आलं तर मी डायरेक्ट उत्तर काय सांगेल? उत्तर काय सांगेल शेवटला? 6/7. कळलं का कसं मी म्हणतोय ते? या अजून एकदा बघणार आहे की हे सोडवल्यानंतर माझं उत्तर 2/3 आलं. या 2/3 मध्ये मी जर हे मिळवलं उत्तर जर 3/4 आलं तर शेवटचं माझं उत्तर 6/7 असेल. ओके. मग आता इथं लक्षात येत नाही ना तुम्हाला, मी गुणाकार करतो जे तुमच्या लक्षात येईल. जिथं 2/3 आले या दोघांचं बेरीज 2/3 मध्ये मला 1/3 गुणिले 4 म्हणजे किती? 1/12 छेद का काय होईल? 12ची 4 पट, 4 पट 8, याची 1 पट, 1 पट 1. उत्तर काय? 9/12. संक्षिप्त करून दिलं तर काय आलं? 3/4. येतं का? अजून एकदा बघायचं का? 3/12. हे 3/4 मध्ये मला मिळवायचं किती? 1/20. याचं उत्तर काय येणार आहे? 4/5. येतं का? छेद सारखा काय होईल? 20. याची 5 पट 15, याची 1 पट 1. 15 आणि 16/20. संक्षिप्त करून दिलं तर येते का? उत्तर मी शेवटचं काय मांडेल? 6/7. लक्षात आलं का तर्काने? आता हे तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय की इथं हा गुणाकार करत बसायचा. या दोघांमध्ये एक काय नाहीये याच्यात? या अंकांमधलं काय नाहीये? इथं 3 नाही म्हणजे याची 3. याच्यातलं काय नाही याच्यात? 1 नाही याची 1. याची 1 पट केली 3, याची 1 पट केली 1. 3 आणि 1 4/7. 4/7 संक्षिप्त करून केलं. आता इथं 3 आणि इथं 3 1 पूर्णांक 1/3 गुणिले 4. यात काय नाहीये? यातलं काय नाही येतं? 2. यातलं 4. मग इथं मला काय करायला लागेल? यातलं काय नाही येतं? 2. याची काय करायला लागेल? 2. इथं हे मी मांडलंय सगळं, मी गुणाकार करून मांडले म्हणून ते दिसत. तर परवा दिवशी आम्हाला असं करायचं. हा 5वीला आलं होतं बघा तसं. म्हणजे 1 पासून पुढे आले लास्ट खालचं मांडायचं आणि जर 2 पासून आलं काय करायचं? 2 पासून आल्या ते सोडवून जायचं, तारखाने करत जायचं. हे असं अधिकच आहे. गुणिलेचं पण येतं याच्यात. गुणिलेचं येतं 1/2. 1 गणित कसं येतं? 1/1 गुणिले 2 गुणिले 1/2 गुणिले 3 गुणिले 1/3 गुणिले 4. याचं ह्या छेदाला तो अंश, त्या छेदाला तो अंश, हे सगळं कट होत जातं. शेवटचा पहिला अंश भागिले शेवटचा अंश छेद. ते असं गणित नाही, हे वेगळं गणित आहे. हे गुणिलेचे, हे अधिकचे, हे वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. ते वेगळं उत्तर वेगळे. याचं उत्तर काय येणार आहे? 1/4. याचं उत्तर काय येणार आहे? पहा काय करावं लागेल? इथं 2 गुणिले 1/6. ज्याची किती पट करावी लागेल एवढं सोडूया. 1/2 गुणिले 1/6. काय करायचा? 6. याची किंमत हा 1/2 गुणिले 1/6 गुणिले इथं काय ते वेगळं असतं 1/12. इथं काय होतं? या 2ला हे 2 जातात, या 6ला हे जातात, असं जातं. ह्याला हे जातं, याला हे जातं, याला हे जातं आणि शेवटला हे 2 भागिले हे ना. इथला जो छेद आहे पहिला अंश शेवटचा छेद राहतो. ही तुम्हाला कुठे प्रश्नपत्रिकेत सर पण आता 1 गुणिले 2 आहे ना इथं वरती 1/1 गुणिले 2 तिचं ड्रॉप केलं नाही, मग ते तसं नाही एक सोडवलं पुढे कळत नाही. तर काही मी काय सांगितलं, तुम्ही एकदा सोडवल्यानंतर मग त्याचा अनुभव घ्या आणि मग तर्क चालू. मी तुम्हाला काय म्हणलं, अगोदर तर्क चालू ना
अगोदर मी सोडवलेलं 2 गणित आणि मग मी तर्क सांगितलं आणि मी अगोदर सांगितलं मी डायरेक्ट म्हटलं का हे येते तुम्ही अगोदर 6 चे 6 तुम्हाला समजून सांगितलं तसं तुम्ही ते करून पहा. पुढे काय 75 5 चा वजा 3/5 गुणिले 5 चा 1/3 गुणिले 5 चा 2/3 भागिले 5 चा काय नाही म्हणजे 5 गुणिले 5 चा 2/5 इथं काय नाही एक असतो. आता जेव्हा बेस सारखा असेल गुणाकार असेल तेव्हा घातांकाचे काय होते काय म्हणा 3/5 अधिक 1/3 अधिक 2/3 ह्याला काय होणार आहे 5 चा 1/1 अधिक 2/5 एक डायरेक्ट आपली बाजूला करूया गणित हे सोडूया बेरीज काय येते त्याचा नसावे काय येईल 15 याची तिप्पट वजा 9 अधिक याची वजा 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 10 याचं उत्तर काय येणार आहे 615 संक्षिप्त करून दिलं तर 205 इथं बेस सारखा 5 चा काय नाही पहिला राहत असतो 5 चा 200 तर याची वजा बेरीज करूया काय होईल 1/1 अधिक 2/5 छेद सारखा काय होईल 5 याची 5 पट 5 आणि याची 1 पट 2 उत्तर काय येणार आहे 7/5 हे काय होणार आहे 5 चा 2/5 भागिले 5 चा 7/5 हे सारखा असेल भागाकार असेल तर घातांकाचे काय होते 5 चा 2/5 वजा 7/5 ते तर दोनामधून 5 7 गेली छेद सारखा आहे 2 वजा 7 काय उत्तर 5 चा वजा 5/5 संक्षिप्त करून दिलं तर 5 चा वजा पहिला 5 चा वजा पहिला म्हणजे 1 छेद 5 चा पहिला म्हणजे उत्तर काय येणार 1/5 म्हणजे जर लक्षाची नोंद केली तर 0.2 उत्तर पहा कोणता आहे 1/5 उत्तर आहे 1/5 हे उत्तर दिलेलं आहे. हे पण उत्तर असू शकतो हे पण असू शकतो हे पण असू शकतो हे पण असू हे दुसऱ्या गणिताचे. ओके धन्यवाद मित्रांनो. आपण या पद्धतीने दररोज एक पेपर सोल्युशन घेत आहोत. उद्या भेटूया पुढील पेपर घेऊ.